झाली माझी संपली कॉफी. चल ना माया पटापट. ती किती गरम आहे कॉफी, संपवू दे ना मला, थांब ना. माझी पण गरमच होती ना, मी संपवली ना. आणि आपण काही डेटवर आलोय कॉफी हाऊस मध्ये. काय चाललंय, पायावर पाय टाकून आरामात कॉफी पितेस? अगं तुला कळत नाही का घाई आहे माया? आम्ही हायवेला लागल्यावर सगळा वेळ कव्हर करू आपण. ओके, मी फास्ट ड्राईव्ह करेन, मला आता कॉफी पिऊ दे. ड्रायव्हर आहे. चल. बरं बरं ठीक आहे, मी आवरते. कॉफी पण पिऊन देत नाही यार हा. हा सांग. हा आनंद, हे बघ आता मी आणि माया निघतोय, म्हणजे आता 5 मिनिटात घराबाहेर पडू. नाही ऐक. बरं झालं तू फोन केलास, मी आता तुला फोनच करणार होतो. तुम्ही आता निघू नका. काय आता काय झालं? ऐक ना, वहिनी इथे खूप जास्त चिडले आहेत आणि मला मान्य आहे की मीच तुम्हाला सांगितलं की तुम्ही घाई करा, निघा. पण खरंच वहिनी खूप जास्त चिडले आहेत. त्यांना जरा शांत होऊ दे, मग निघा तुम्ही. अरे पण काय झालंय काय आनंद? नाही आनंद, हे बघ आता मी काय तुझं ऐकणार नाहीये. मी आता तिथे येतोय, मला पण इथे नाही रे करमत आहे. आणि अजून काय होईल, फार राधा समोर जाईल, भांडण होईल ना आमचं. होऊ दे एकदाच ना, काहीतरी भांडण होऊ दे, तिचं मन मोकळं होईल. हे बघ, आणि नंतर तिची कशी समजूत घालायची ना ते मला व्यवस्थित माहिती आहे. नको टेन्शन घेऊ तू. ठीक आहे. मग निघ तू आता. काय तिकडनं तसंही माझा हाताबाहेर गेलाय सगळं. निघा तुम्ही. हा काय, तोपर्यंत मी बघतो काय करायचं ते. नाही मी लगेच निघतोय, म्हणजे असं समज की मी निघालोच आहे. हा मी असं समजतो की तू ऑलरेडी पोहोचलायस. चल. बरं चल, आल्यावर बोलतो. यार माझा प्लान आहे यार, तू का गुरुनाथ सुभेदार, असं शांत बसून चालणार नाही. सौमित्र जोपर्यंत इथे नाहीये ना, तोपर्यंत इथली सगळी परिस्थिती तुझ्या हातात यायला हवी. काहीतरी करायलाच हवं. राधिका, अरे श्रेयस, आनंद, पानवलकर साहेब, लवकर या खाली. कुठे आहात तुम्ही? हा या, मला जरा महत्वाचं बोलायचंय. काय झालं गुरु? या काही बोबो कशासाठी चालले? शांत व्हा. हे बघा, महत्वाचं बोलायचं म्हणून तुम्हाला बोलत. आधी तुम्ही एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघा बरं. बघा तू बघ ना इकडे. किती टेन्शन आहे तुमच्या डोक्यावर, किती ते दिसतंय तुमच्या चेहऱ्यावर. आणि मला कळतंय ना, तेच सांगायला तुम्हाला बोलवलंय मी. हे बघा, आजपासून तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. मी असताना, राधिका तुझा हा नवरा गुरुनाथ सुभेदार असताना तुला टेन्शन घ्यायची काही गरज नाहीये. आणि काय टेन्शन आहे तुला? तो गोट्या शेठ ना, मी असताना तो गोट्या शेठ तुझं काही वाकडं करू शकत नाही. तुझ्या वाट्याला कसा जातो ना बघतोच मी. तुम्ही टेन्शन घेऊ नका. गुरु प्लीज यार, तू ना खूप जास्त एक्साइट होतोय असं म्हणायचं का तुला? नाही, मी खरं सांगतोय. मी खरंच सांगतोय, एक्साइट नाही. मी खूप विचारपूर्वक बोलतोय. आपण एक काम करूयात, आपण आत्ताच्या आत्ता त्या याच्याकडे जाऊ ना, गोट्या शेटकडे जाऊ. सगळे जाऊ. त्याच्या असू दे ना पंटर बिंटर. डायरेक्ट त्याच्या समोर जाऊन त्याला म्हणू, आमच्या राधिका मॅडमला त्रास दिलास ना, तर बघ तुझी काय वाट लावतो. आत्ताच्या आत्ता जाऊ. चला तुम्ही. झालं का तुमचं सगळं बोलून? हे पा, तुम्हाला काय करायचं ते करा. नाक काय होय सगळी. जाऊ दे, आपण आपलं काम करू. पाहिलं ना कशी पॅनिक होते ती. मी पॅनिक वगैरे काही होत नाही. बघ ना, तिच्या चेहऱ्यावरून दिसत नाही का? तू अजिबात पॅनिक होऊ नकोस. मी तेच सांगतोय तुम्हाला. तुम्ही ना अजिबात पॅनिक होऊ नका, टेन्शन घेऊ नका. राधिका, मी असताना तुला काही घाबरायची गरज नाहीये. तुम्ही आता ना तुमच्या कामांवर लक्ष द्या. आपल्या कामावर आपला फोकस पाहिजे ना. तुम्ही काय करा, तुम्ही फॅक्टरी, त्याचं काम, पैसा, बिझनेस, या सगळ्या गोष्टींवर तुम्ही फोकस करा. त्या गोट्या शेटचा मी बघतो. तो काय करतो ना मी बघतो. तुम्ही टेन्शन घेऊ नका. गुरुनाथ सुभेदार बघेल तो गोट्या शेट काय करतोय. त्या गोट्या शेटला गुरुनाथ सुभेदार बघणार आहे आता. टेन्शन नाही. काय माणूस आहे हा? काय करायचं याचं? नको आनंद, नको 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 नको. तुला सुचलेली आयडिया चांगली असली तरी वातावरण चांगला नाही. आवर आवर आवर, स्वतःला आवर.
अरे माया चल ना यार, काका अजूनही फुंकर मारत पितेस तू? हा काय चाललंय का? घासून ठेवलेलीस की काय आता? मग अजून काय? मग काय तसेच ठेवू का? चल 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 ना लवकर, तुला काय होतंय? काय नाही चल. चल यार, काय झालं? फोन माझा. आम्ही घे ना फोन, कसं करणार? महत्वाचं असेल पण म्हणून. नेमकं निघायच्या वेळेला कसे काय फोन करतात लोक? घे घे, कोण आहे बघ. श्रुती? कोण आहे श्रुती? सामी फ्रेंड आहे, नवीन फ्रेंड आहे, बेस्ट आहे तुझी. हाऊ कम आय डोंट नो, मला कसं माहित नाही ही श्रुती कोण आहे? सांग ना मला, तू बोलत का नाहीयेस? तुम्ही मुली डोक्यावर पडलेले असतं का? का? केवढे प्रश्न विचारतेस? जरा कुठल्या मुलीचं नाव दिसलं की लगेच सुरू. ती शनाया काय राधिका काय असं लगेच चिडवायला सुरू. मैत्रीण आहे माझी, आरजे आहे ती, खरी आरजे आहे ती. आणि हे बघ, ती महत्वाची व्यक्ती आहे, जरा थांब, तिचं काहीतरी काम असेल म्हणून फोन केला असेल घे घे घे. ना. हा बोल श्रुती. हॅलो सौमित्र, अरे हे बघ, मी तुला हाय हॅलोची फॉर्मॅलिटी करण्यासाठी कॉल केलेला नाहीये. मला राधिका बद्दल बोलायचंय. राधिका बद्दल काय बोलायचंय? राधिका एका गावामध्ये खूप चांगलं सोशल वर्क करते असं मला कळलंय. हा हो खरंय. आणि आता तिकडेच निघालोय नेमकं, आता घराबाहेर पडणार आणि तुझा फोन आला. ओ म्हणजे मी अगदी योग्य वेळी कॉल केलाय तर तुला. बरं मला सांग, मला असं कळलंय की तिकडे तिला काही राजकारणी आणि गुंड लोक त्रास देत आहेत म्हणे, हे खरं आहे का? हो हे पण खरंय. तुला कसं काय कळलं? हे खरंय आणि हे तुम्हाला आत्ता सांगतोयस मी विचारल्यावर? या बाबतीत तुला माझी मदत घ्यावी असं वाटलंच नाही का? नाही श्रुती, म्हणजे तुझी काय एक्झॅक्टली मदत होणार आम्हाला, असं कधी डोक्यात नाही आलं. म्हणजे अरे मी एकटी नाही रे, माझ्या मागे रेडिओचा एक खूप मोठा ब्रँड आहे की नाही. आणि आम्ही कितीतरी सोशल वर्क रेडिओवर करतो, ज्यामुळे अनेक लोकांपर्यंत तो मेसेज पोहोचतो, लोकांना कळतं. म्हणजे समज उद्या जर का मी माझ्या रेडिओ शो मध्ये हे अनाउन्स केलं की राधिका सुभेदार एका गावामध्ये सोशल वर्क करते आणि तिथे तिला काही राजकारणी गुंड लोक त्रास देत आहेत, तर इमॅजिन किती लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचेल. आणि जर का लोकांचा सपोर्ट तिला मिळाला ना, मग त्यानंतर कोणाची काय हिंमत आहे तिच्या विरुद्ध उभं राहण्याची. तुझं सगळं पटतंय मला श्रुती, म्हणजे मला मनापासून पटतंय. पण एक प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे आता? हे बघ, राधिकाला ना या सगळ्या कामातून कुठेही प्रसिद्धी नको होती. तुला माहिती आहे, आणि राधिकाची काही तत्व आहेत ती नाही ऐकणार. त्यामुळे कधी डोक्यात नाही आलं की तुला अप्रोच व्हावं का. आणि आता तू म्हणतेस ते मला जरी पटत असलं तरी राधा तयार होईल की नाही मला जरा डाऊटच आहे. हे बघ, तिला पटो न पटो, पण ती एक चांगलं काम करतेय आणि ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. तरी पण श्रुती, आम्ही असं सांगून तिला कितपत पटेल मला नाही वाटत. पण एक आयडिया आहे. हे बघ श्रुती, म्हणजे तू स्वतः येऊ शकशील का आमच्या बरोबर तिकडे? ऐक ना, पण तू जर स्वतः बोललीस ना तर राधिका कदाचित तयार होईल या सगळ्यासाठी. म्हणजे तुला जमेल का? सॉरी, मी एकदम आयत्या वेळेला विचारतोय. तू जर आलीस तर बरं होईल. जमेल का? आय डोंट माइंड यार, म्हणजे आवडेल मला खरं तर यायला. पण आता 11th आरला मी एक काम करू का, मी ना जरा फोनाफोनी करून जरा इकडे काय मॅनेज होतं ते बघते आणि मग जर का जमत असेल ना तर मी तुला कॉल बॅक करते. हा टेक युअर टाइम. तशी काही घाई आहे पण घे घे, तू वेळ घे आणि आम्हाला कळव. तुझ्या फोनची वाट बघतो आम्ही. ओके डन, मी तुला कॉल बॅक करते. ओके ओके बाय. काय झालंय सामी? आणि तू तिला अचानक असं आपल्यासोबत यायला काय सांगतोयस? हा हे बघ माया, विश्वास ठेव माझ्यावर. ही अतिशय महत्वाची व्यक्ती. ही जर आपल्या बरोबर आली ना तर आपलं मोठं काम झालं म्हणून समज. बघ, लेट्स होप फॉर इट. श्रेयस, मला ना आता वहिनींची खूप काळजी वाटायला लागली रे. अरे एका माणसाने एकाच वेळी किती म्हणून त्रास सहन करायचा. बरं, हे सगळं सहन करत असताना सुद्धा त्यांच्या मनात दुसऱ्यांबद्दल सतत चांगले विचार. असाच एक चांगला विचार घेऊन मुंबई सोडून आपल्याला घेऊन त्या इथे आल्या. पण इथे आल्यावर काय, आधी त्या गोट्या शेटचा त्रास आणि आता गुरुनाथचा. काय ठरवून त्या इथे आल्या आणि आता हे काय सगळं होतंय तेच कळत नाहीये मला. सर, खरं तर हीच योग्य वेळ आहे आपण राधिका वहिनींबरोबर खंबीरपणे उभं राहायची. आतापर्यंत कायम त्यांनी आपल्याला सांभाळून घेतलं, आता आपण त्यांना सांभाळायला हवं. अगदी माझा मनातलं बोललास. इनफॅक्ट माझाही मनात हाच विचार चालू होता. वहिनींच्या डोक्यातनं टेन्शन कमी करण्यासाठी माझ्या डोक्यात एक छोटासा प्लॅन आहे.
पण एक छोटासा प्रॉब्लेम पण आहे. काय प्रॉब्लेम आहे? वहिनी सध्या माझ्यावर खूप चिडलेल्या आहेत. मग माझा हा प्लॅन त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा कसा? हा, पण निदान प्लॅन काय ते तर सांगा. गुरुनाथ आतापर्यंत प्रत्येक वेळी आपला अडचणीचा फायदा घेत आलाय. बरोबर, मान्य आहे तुम्हाला? मान्य आहे की नाही? ह्यावेळी आपण त्याच्या वेडेपणाचा फायदा घेऊ. तो कसा काय? गुरुनाथ सध्या राधिका वहिनींचा नवरा आहे असं त्याला वाटतं आणि तो त्यांच्यासाठी काहीही करायला तयार. आणि आपल्याला काय हवंय? आपल्याला त्या गोट्या शेट टावाचा काटा काढायचा. मग तो परस्पर गुरुनाथच्या थ्रू झाला तर काय हरकत आहे? नाही, मग त्यासाठी गुरुनाथला गोट्या शेटची भिडावं लागेल किंवा आपणच ते भिडवून द्यावं लागेल. पण कुठलाही मार्गाने का होईना आपल्याला आपलं काम झाल्याशी मतलब ना. नाही नाही नाही, मला हे अजिबात मान्य नाही. अरे आपल्या एखाद्या कामासाठी त्या गुरुनाचा वापर करून घ्यायचा हेच मुळात पटत नाहीये मला. अरे हा, आणि प्रश्न फक्त जर गोट्या शेटचा काटा काढण्याचा असेल तर ते काम आपणही करू शकतो ना. अरे नक्कीच करू शकतो, पण त्यासाठी आपला वेळ आणि आपली किती एनर्जी जाणार? आणि आपण इथे का आलो आहोत? आपला वेळ आणि आपली एनर्जी त्या कामासाठी आपण इन्व्हेस्ट करूया ना. नाही, तरीही मला हे अजिबात मान्य नाही. आणि आनंद, मुळात हे वहिनीनं सुद्धा पटणार नाहीये, कळतंय तुला? नाही, पण मला पटतंय सर. थँक गॉड, कोणाला तरी माझं म्हणणं पटतंय. पण राधिका वहिनींना नाही पटणार. हो, त्याची मला कल्पना आहे की त्यांना नाही पटणार. म्हणूनच ना मी मगाशी सांगतो की आपण हे सगळं परस्पर करूया. ना ठीक आहे, आता नको ते, कळलं मला. आधी त्यांना विचारूया, त्यांना पटलं तर हे करूया, बस. रे, पण वहिनींसमोर हा विषय काढायचा कुणी? नाही, मी नाही, अजिबात अजिबात नाही. यांना पटलं नाहीये. माझ्यावर वहिनी ऑलरेडी चिडलेल्या आहेत. ठीक आहे, ठीक आहे. आता काय, माझ्याच खांद्यावर बंदूक ठेवून चालवा तुम्ही. अरे म्हणजे बोलणार ना तू. शाबास शाबास मेरे छोटे रिचार्ज. करून काय कॉल येणार आहे का काय? मी पण एकतर मला ना हे तयारी करून असं वाट बघत बसायला अजिबात आवडत नाही. ऑलरेडी उशीर झाला आपल्याला, त्यात त्या तुझ्या श्रुतीचा फोन सुद्धा येत नाही. शांत हो. हे बघ, आपण तिला एकदम आयत्या वेळेला सांगितलंय की नाही, मग तिला वेळ लागणार, तिला तयारीला वेळ लागणार. ती खरी आरजी आहे, तिला काय झालं? बापरे, तुझ्या बोलण्याचा पेस पण कमी झालाय सॅमी. मगाशी किती घाई केलीस मला. चल चल चल, माया कॉफी पण पिऊ दिलीस नाही मला. माया आरजे आहे ती, आणि तिला काही गोष्टी मॅनेज करायला तिला थोडा तर वेळ द्यायला लागेल ना. बरं बरं ठीक आहे, कळलंय मला ती खरी आरजे आहे ते. तिची जर आपल्याला मदत नाही झाली ना सॅमी, मग बघ. हा, हे बघ माया, मी सिरियसली सांगतोय. हे बघ, ही अत्यंत महत्वाची आहे आपल्यासाठी तिथे येणं, कळलं? आणि असं काय करतेस माया? सिंपल गोष्ट आहे. कुठलंही आंदोलन असू दे किंवा कुठलीही ऍक्टिव्हिटी असू दे, त्याला एक सपोर्ट लागतो की नाही? आणि हा सपोर्ट हीच व्यक्ती मिळवून देऊ शकते आपल्याला. आणि श्रुतीने तिथे येणं खूप महत्वाचं आहे. ऐक माझं. बरं, आला फोन आला. एक मिनिट. फिंगर्स क्रॉस्ड. ती हो म्हणायला पाहिजे ना, काम व्हायला पाहिजे ना आपलं. ह्याने सुचल. अरे हा, बोल श्रुती. मी येतेय. ग्रेट ग्रेट ग्रेट. ओके, मस्त. मग हा, फक्त एक काम करतोस का? हा, म्हणजे मी ना आता घरी जाऊन बॅग पॅक करते. तुम्हाला जाता जाता घरून पिक करतोस? अरे तू म्हणशील तिथे यायला तयार आहे मी. तुझ्यामुळे खूप मोठं काम होणार आहे श्रुती. कम ऑन यार सौमित्र, मी काय करते, जे काही मोठं काम होणार आहे ते राधिकामुळेच होणार आहे. बरं चल, आता मी निघते, पॅक करते पटकन. अरे आम्ही पोचतोच, म्हणजे आम्ही येतो तुझ्या घराच्या खाली. तू तोपर्यंत बॅग पॅक करून ठेव. ओके, पोचतोच. बाय, थँक्यू. सोड आता ते. हा, तिकडचं पण काम झालं पाहिजे. चल चल. गुरुनाथचं नक्की काय चाललंय तेच कळत नाहीये मला. कालपर्यंत माझा तिरस्कार करत होते, आज त्यांच्यासाठी मी इतकी महत्वाची नाही. यामागे नक्की त्यांचा काहीतरी स्वार्थ आहे. आता ह्या क्षणी गुरुनाथ माझ्या बाबतीत काय विचार करतायत यापेक्षाही सौमित्र महत्वाचं आहे मला. गुरुनाथ कडून त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर मात्र मी
काय? आधी येऊ का? या. काय झालं? काही बोलायचं आहे का? हो, बोलायचं आहे. तुम्हाला? श्रेयसला काहीतरी बोलायचं आहे. हा वहिनी, सध्या जी काही परिस्थिती चालू आहे त्यावरून आनंद सरांना एक प्लॅन सुचलाय. प्लॅन? आणि त्यासाठी आम्ही इथे तुमच्याशी बोलण्यासाठी आलो होतो, कारण तो प्लॅन आम्हाला पटलाय. नाही, मला पटलेलं नाहीये. सर, हे महत्वाचं आहे का? आता मुद्दा काय तो महत्वाचा ना, तू मुद्दा सांग ना. हा, मी मुद्द्याला हात घालतो. बहिणी, गुरु सरांना वेड लागलाय. वेडाचं सोंग घेतलेला पक्का शहाणा माणूस आहे हा. सौमित्राच्या काळजीपोटी मी गप्प आहे म्हणून ठीक आहे, नाही तर या माणसाचं वेड मी आधीच बाहेर काढलं असतं. वेड लागला. हा, तर त्यांच्या या वेडेपणाचा फायदा आपण घ्यायचा. म्हणजे असं की आनंद सरांच्या डोक्यात असा प्लॅन आहे. मला हे अजिबात मान्य नाहीये. पण वहिनी, आपल्याला फक्त नाटक करायचं. अहो, गुरुनाथना वेड लागलाय म्हणून त्यांची बायको समजतायत ते मला. पण मला तर वेड लागलेलं नाहीये ना. मी हे असं काहीही करणार नाहीये, नाटक म्हणून सुद्धा नाही. पण वहिनी, त्याने आपल्यालाच फायदा होणार आहे. काय फायदा होणार आहे? अहो, आपल्या रस्त्यातला काटा निघून जाईल ना आपोआप. हे पा, मी हे असं काहीही करणार नाहीये. मला आता फक्त इतकंच माहिती की सौमित्र माझा नवरा आहे. गुरुनाथ या माणसाचा मी नवरा म्हणून विचार सुद्धा नाही करू शकत. हो, मान्य आहे ना, आम्हाला हे मान्यच आहे वहिनी. फक्त आपण नाटक करतोय आणि हे आपल्याला माहिती आहे की आपण नाटक करतोय. फक्त त्यांना हे जाणून द्यायचं नाही, एवढंच. मला जे काही बोलायचं होतं ते बोलून झालंय. माझ्यासाठी हा विषय संपलाय. वहिनी, काय चाललंय हे सगळं? आनंद भाऊजी जे काही बोलतायत ते त्यांच्या दृष्टीने जरी बरोबर असलं ना, तरी माझं काय? गुरुनाथच्या बाबतीत मला काय वाटतं हे पण महत्वाचं आहेच ना. खरं तर आता इथे सौमित्र असायला हवा होता. गुरुनाथच्या अशा वागण्यामुळे ना मला स्वतःपेक्षा सौमित्रची जास्त काळजी वाटते. यार श्रुती, एक बॅग आणायला एवढा वेळ लागतो का यार? आता ही माया पण गेली म्हणजे ना, या दोन पोरी गेल्या की आता तिच्या घरातला वॉर्डरोब बघत बसेल. किती छान ड्रेस आहे हा ड्रेस मला कसा, तर ते चेंज बिंज. यार, या दोन पोरी उगाच एकत्र पाठवलं, एकटीला पाठवायला पाहिजे होतं. हॅलो राधा, ऐक, हे बघ, मला माहितीये तू माझ्यावर चिडलेली आहेस, पण ऐक ना, सिरियसली माझ्याकडे ना दुसरा कुठला पर्याय नव्हता. सौमित्र, आता मला तुझी खूप आठवण येते. सौमित्र, आता तू ये ना लवकर इथे. मला तुझी गरज आहे. काय झालं राधा? काही नाही. नाही म्हणजे तू अशी एकदम इमोशनल होऊन बोलतेस, मला कळत नाही. प्रत्येक वेळेला काहीतरी व्हायलाच पाहिजे का? बस, मला तुझी आठवण येते, इतकंच. ये ना. मला सांग, गुरु काही बोललाय का तुला? बोल ना. तू लवकर इथे ये. बस, आल्यानंतर बोलू. हो राधा, म्हणजे मी आणि माया ऑलरेडी निघालोय. आणि हो, अजून एक व्यक्ती आहे आमच्या बरोबर, पण ती व्यक्ती कोण आहे ते मी तुला आत्ता सांगणार नाही. पण एक सांगतो, ती व्यक्ती तिथे आल्यामुळे आपली सगळी कामं मार्गी लागणार आहेत. सरप्राईज आहे तुझ्यासाठी, बघ. सौमित्र, कधीतरी स्वतःचा विचार कर ना. हे काय प्रत्येक वेळेला
दादाला सरप्राईज द्यायचंय, आपल्या कंपनीचं काम मार्गी लावायचंय. सोड ना, स्वतःचा विचार कर ना आता. काय झालं राधा? काही नाही, तू ये लवकर इथे बस. मला तू इथे हवाच. हो येतो येतो. बाय.